गणपती बाप्पा विराजमान आहेत। करवंदीचे काटे आहेत, आम्हाला पायवाट सापडत नाही पुढची आहे, फक्त एकदम मस्त पक्ष्यांचे आवाज आहेत। आज पॅचला जरा अवघड आहे का? हा ना, आता पुढे या ना, पुढे बघा भाई पहिले मला इथूनच येऊ दे। हात मला अवघड वाटतं तर पुढचं काय अवघड सांगतोस तू मला अजून। मग दाखवतो इथून पाय सटकला ना डायरेक्ट खाली। बापरे केवढा मोठा पाय टाकायला लागतो वरती। पाय कसा टाकलास तू इथून? स्वतःला आतमध्ये निघायला जायला होणार नाहीये असं मला वाटतंय। बापरे मला पाय टाकणं थोडं डिफिकल्ट आहे। कसं करू? चला बाबा इझी चढलो, आता फक्त उतरताना मारामारी करायची आपल्याला। पदरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे। किल्ल्याची उंची 2200 फूट इतकी आहे। कर्जत खांडस मार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश म्हणजे गणपती घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती। पदरगडावर जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे। हे अंतर मुंबईवरून 130 किलोमीटरचे आहे। हे अंतर कापण्यासाठी 4 तास लागतात। खांडस हे पदरगडाचे पायथ्याचे गाव आहे। कर्जत ते खांडस सुमारे 14 किलोमीटरचे अंतर आहे। नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो, मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल सीताराय रायडरमध्ये। आपण पोहोचलो आहे खांडस गावामध्ये। खांडस गाव हे पदरगडचं बेस विलेज आहे। आपण गाडी इथे पार्क केली आहे ऑलरेडी। मला वाटतं इथे कोणाची तरी लोकलची गाडी आहे। रात्री 2 वाजता मुंबईवरून जर्नी सुरू केली। सकाळी 6:16 आपण इथं पोहोचलो आहे, म्हणजे जवळजवळ 4.25 तास लागले। माझ्यासोबत माझा मित्र आहे स्वप्नील, आम्ही दोघं आज पदरगडला जाणार आहे। तर आता सुरुवात करतो आपण सवासाला टुवर्ड्स पदरगडसाठी। आपण आज जाणून घेणार यामध्ये आपल्याला पदरगडला जायला किती वेळ लागतो, त्याची चढाई वगैरे कशा प्रकारची आहे हे सर्व जाणून घेणार। त्या व्यतिरिक्त तुम्हाला जसं मी सांगितलं की मुंबईवरून मला इथे यायला 4-4.25 तास लागले। काही ठिकाणी जर आपण गुगल मॅपच्या सांगण्याप्रमाणे गेलो तर काही ठिकाणी थोडासा रस्ता खराब लागतो आपल्याला, आणि जर आपल्याला रस्ता माहीत असेल तर आपण मेन रोडने येऊन डायरेक्ट आपण इथे खांडस गावामध्ये आपण गाडी पार्क करू शकतो। सो चला सुरुवात करूया आपण आजच्या ट्रेकला टुवर्ड्स पदरगड। जिथे आपण गाडी पार्क केली त्या बाजूला, खालच्या बाजूला येते, तिथून जर आपण वरती आलो ना तर आपल्याला 2 रस्ते लागतात। इकडे एक लेफ्ट साईडला गेलेला रस्ता आहे, राईट साईडला गेलेला रस्ता आहे। पण लेफ्ट साईडला जो रस्ता गेला आहे तिथे काय लिहिलं आहे, भीमाशंकर ग्रुप क्रोपोली उरण आणि भीमाशंकर मार्ग असं या साईडला लिहिलेलं आहे। सो आम्ही हा लेफ्टचा रस्ता न घेता आम्ही राईटच्या रस्त्याने पुढे जातो आहे। हा रस्ता योग्य आहे, करेक्ट आहे माहिती नाही, जर चुकीचं असेल तर आम्ही पुन्हा रिटर्न येऊ। पण कुठेतरी मार्किंग जर केली असेल तर ते पटकन समजून येईल आम्हाला। वरच्या बाजूला जायला एक मार्ग आहे। अरे बघ इथं पायऱ्या लावले छोटे, आणि असा फिरून पण आहे। बरं, आपण प्रॉपर रस्त्याने पायवाट प्रॉपर इथपर्यंत यायला गणेश मंदिरपर्यंत आपण पोचलो आहे। आपल्याला यायला इथे वेळ लागला आहे, जवळजवळ अर्धा तास लागला आपल्याला यायला। गणेश मंदिरपर्यंत पोचलो, मी तुम्हाला दर्शन देतो गणपती बाप्पाचं। आपण गणेश मंदिरामध्ये पोचलो। समोरच तुम्हाला मंदिर मामाची मूर्ती आहे एक, सुरुवातीलाच समोर गणपती बाप्पा विराजमान आहेत। हा असा काही गाभारा आहे पूर्ण मंदिराचा। गणेश मंदिराच्या इथे
दोन रस्ते आहेत. एक हा रस्ता जो आहे तो मेन रस्ता आहे. त्यानंतर ना इथे गावकऱ्यांनी मला वाटतं एक छोटासा रस्ता बनवला आहे जो थोडासा शिडी मार्गाने आहे. तिथून आपण पुढे जातो आहे. हा मार्ग आहे तो. एक छोटीशी शिडी आहे आणि इथून वरती येते बरोबर गणेश मंदिराच्या बाजूला. सो आपण इथून वरती जाऊया. मी स्वप्नीलला बोललो सकाळी आपण अर्ली मॉर्निंग ट्रेक चालू करूया जेणेकरून गरमीचे दिवस आहेत, गरम खूप जास्त होईल. अर्ध्या तासामध्ये माझं टी शर्ट भिजले. अजून तर दिल्ली बहुत दूर आहे भाई. अजून बरंच लांब जायचं आपल्याला. इथून जॉईन होतो तो. ओके, हा रस्ता इकडून जॉईन झाला आहे. ओके, ही पायवाट आहे. पाऊण तासामध्ये तिथे झाडाखाली बसलो, पाणी ब्रेक घेतला आहे. ॲक्च्युली आम्ही विचार केलेला की गरमी आहे खूप, जेवढं आपण लवकर ट्रेक चालू करू तेवढं थोडं जरा गारवा असेल, पण नाही आहे, भयंकर गरम आहे. त्याला एक वेळी थोडंसं कमी गरम होत असेल, पण मला भारी गरम होत आहे. म्हणजे वातावरणच पूर्ण एकदम उष्ण आहे. आणि इकडे येणारे आम्ही दोघंच जण आहे पदरगडला, स्वप्नील आणि मी. सो पाऊण तासानंतर ही हालत, 2-2.5 तासानंतर काय हालत असेल ते विचार करू शकतो आपण. सो छोटासा पाणी ब्रेक. आम्ही अजून 10 मिनटानंतर पुढे चाललो तर इथे एक चौकी आहे जिथे मला वाटतं चार्जेस वगैरे घेत असतील, पण आता तिथे कोणी नाही. इथे लिहिलेलं आहे प्रवेश प्रति व्यक्ती 60 रुपये आणि मोटरसायकल वगैरे 50 रुपये, हलकी वाहने वगैरे इथपर्यंत कुठे वाहनं येत असतील, पण इथे सर्व लिहिलेलं आहे. हे सगळं नोटीस बोर्डवर लागलेलं आहे. इथून आम्ही पुढे जातो आहे ज्या मार्गाने. आपल्याला पदरगड आता दिसायला लागला. ॲक्च्युली मगापासून दिसतोय, पण बोला आपण एकदम जवळ गेलो की तुम्हाला दाखवेन. सो हा आहे पदरगड, हा याचा मार्ग. ह्या रस्त्याने आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की वेल मार्क नसेल, पण बऱ्यापैकी मार्किंग आहे. दोन्ही बाजूला पत्थर ठेवलेले आहेत आणि मधून पायवाट आहे. सो त्याच पायवाटेने आम्ही पुढे चालतो आहे. घड्याळात 7:22 आली आहेत, म्हणजे आम्हाला 1 तास होऊन गेला आम्ही चालतो आहे. बरं, हा जो रस्ता आम्ही पकडून चाललो आहे ना, हाच रस्ता भीमाशंकरला गेला आहे. आणि एका ठिकाणी 2 रस्ते फुटतात. त्या ठिकाणी समोर भीमाशंकरला जाऊ शकतो आपण आणि दुसऱ्या रोडने आपण जाऊ शकतो पदरगडला. सो भीमाशंकरला जाणाऱ्यांसाठी ही खास वेलमार्क पायवाट बनवलेली आहे. बरं, आपण अशा ठिकाणी पोचलो आहे तिथे खूप सुंदर व्ह्यू आता तर आहेतच, पण पावसात 1 नंबर व्ह्यू असणार आहे. आपल्या मागे हा पदरगड आणि इथे बाकी सर्व माउंटन्स. या बाजूला पूर्ण माउंटन्स आहेत. हा माउंटन बघा ना. हो हो. दुसरी गोष्ट, पदरगडावरती ना पूर्ण धुकं पसरलं आहे. या बाजूला पूर्ण धुकं पसरलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भयंकर ऊन आहे. मला पूर्ण टी शर्ट भिजलेलं आहे आणि वरच्या बाजूला पूर्ण धुकं आहे. अमेझिंग. आपण या रोडने पुढे आलो आहे आणि त्यानंतर हा रोड गेला पुढे भीमाशंकरला. आणि आपल्याला जर पदरगडला जायचं आहे तर इथे एक फलक लावला आहे, किल्ले पदरगड मार्किंग म्हणून तुम्हाला सांगायचं आहे. तर हा एक फलक, त्याच्या बाजूला इथे एक विहीर. ही एक विहीर आहे. विहिरीच्या बाजूने लेफ्टने जो रस्ता गेला आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे पदरगडला. सो कुठे चुकायला नको. ही मार्किंग लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला की विहीर आणि त्याच्या बाजूने गेलेला लावलेला फलक आणि विहिरीच्या लेफ्ट साईडच्या बाजूने जो रस्ता गेला आहे तो गेला आहे पदरगडला. सो तुम्हाला त्याची मार्किंग पण दाखवतो इथे पुढे.
टीप एक पायवाट गेलेली आहे, जंगल आहे सो, आणि इथे आपण मार्किंग बघू शकतो याची. हे एकावर एक रचलेले पत्थर, एकावर एक दगड रचून ठेवलेले आहेत आणि हे स्ट्रेट पुढेही पायवाट गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे दगडावर दगड रचून एक मार्किंग करून ठेवलेली आहे. ॲक्च्युली जिथे दगड रचलेले आहेत ना तिथून आम्ही वरच्या बाजूला आलो, पण प्रॉपर पायवाट कुठे दिसत नाही आहे ना, कुठे मार्किंग आहे. सो आम्ही पुन्हा वरती गेलेलो, त्या साईडला गेलेलो, पण पुन्हा आम्ही रिटर्न आलो मागे की बघूया जर बाकी कुठून जर मार्किंग केलेली असेल तर ती मार्किंग सापडली तर आम्ही त्या मार्किंगच्या हिशोबाने जायला होईल. कुठेही मार्किंग दिसत नाही आहे, ना कुठे रिबीन बांधलेली आहे, ना कुठे असे एकावर एक पत्थर ज्या ठिकाणी स्टार्टिंगला पहिले रचलेत कसे आहेत तसं कुठेच नाही केलेलं आहे कधी. पदरगडला यायचं तर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इथे ना करवंदीचे काटे आहेत सर्व ठिकाणी, आणि डोक्यावर पण आहेत आणि खाली जमिनीवर पण पडलेले आहेत जे काठी रूपामध्ये आहेत. सो तुमच्याकडे जे असणारे शूज आहेत ना पायातले ते प्रॉपर शूज असायला पाहिजेत, अदरवाईज आरपार पायामध्ये जातील. सो ते एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपले जे शूज आहेत ते चांगल्या प्रतीचे चांगल्या सोलचेच असायला पाहिजे. सापडते काय? आम्हाला पायवाट सापडत नाही पुढची आहे. आम्ही वरती गेलेलो पुन्हा मागे आलेलो आहे. तर ते होतं नाही ॲक्च्युली आम्ही पुन्हा वरती जाऊन पुन्हा खाली आलो. हा पहिल्या पत्थरचे येते, म्हणजे जिथे एकावर एक रचलेले दगड जे आहेत ते खाली तिथे आणि हे इथे. आता मी याच वाटेने पुन्हा जात चाललो आहे. मॅपला दाखवलेली जी वाट आहे ती आम्ही जी पकडलेली वाट आहे तीच आहे, पण आता कुठे चुकतं आहे कारण समोर वाटच नाही कुठे दिसत आहे, पायवाट दिसतच नाही आहे. सो पुन्हा एकदा ट्राय करतो आम्ही जायची. हां हे बघ इथे पत्थर रचलेले आहेत. ओके इथे एकावर एक पत्थर रचलेले आहेत. वाट खाली गेली का? ओके इथे एकावर एक आहे, म्हणजे हा जो पाण्याचा मार्ग आहे इथून बहुतेक पावसाळ्यामध्ये बरंच पाणी असेल, ते पाण्याचा मार्ग क्रॉस करून पुढे जायचं असेल बहुतेक आपल्याला. ओके हो 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 हे बघा इथे, आणि आम्ही तिकडे वरच्या बाजूला गेलो होतो. हे जे पत्थर आहेत ती बऱ्यापैकी मार्किंग आहेत. जर चुकता असं वाटत असेल आपल्याला की आपण चुकतोय आलो आलो आता तर ते पत्थरवर लक्ष ठेवायचं. बोर्ड आला. ओके ओके बोर्ड आला. अरे इथून पण एक वाट आहे. ओके ही एक पायवाट प्रॉपर आहे, इथून आलेली एक पायवाट आहे. बघूया आपण जरा जाऊन खाली. आपण उतरताना ह्या पायवाटेने उतरूया. प्रॉपर पायवाट आहे. आम्ही त्या विहिरीच्या इकडून वरती आलो. मला वाटतं विहिरीच्या इकडून पण पुढे जायचा रस्ता असेल ना, राईट? एक असेल मागून. विहिरीच्या इकडून पुढे जायचा रस्ता असेल आणि तिकडून पदरगडचा मार्ग लिहिला असेल आणि तो मार्ग वरती आलेला आहे. हो हो आता इथे आता प्रॉपर मार्किंग आहे. आपण व्यवस्थित रूटवर आहे, किल्ले पदरगड. चला आता चढायला जरा वरती चढायला जरा मजा येईल. चुकलेलं असेल तर मग प्रॉब्लेम होतो ना. बरं पदरगडला जायची जी वाट आहे, जो मार्ग आहे तो पण प्रॉपर बनवलेला आहे. इकडे माझ्या पुढे स्वप्नील चालतो आहे, तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता. एक लाईनीमध्ये
दगड लावलेले आहेत, प्रॉपर पायऱ्या पण बनवलेल्या आहेत ह्या. सो चुकणार काय आहेच नाही इकडे. 6:15 वाजता ट्रेक केला चालू केला आपण. आता घड्याळमध्ये वाजले आहेत 8:10. 2 तासाच्या चढाईनंतर आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहे जिथे हा रॉक लागला आहे. म्हणजे आपण आता इथून वरती चिमणी क्लाइम्बच्या इथपर्यंत पोहोचू एक अर्धा तासामध्ये आतमध्ये. आणि थोडीशी पोटपूजा म्हणून आपण इथे चालू करतो आहे प्रोटीन बार खायला. आणि नंतर वरती जो काय आपण नाश्ता आणलेला आहे तो आपण वरती घेऊया. कारण इथे हवा नाही अजिबात आहे. दोन्ही बाजूला पूर्ण झाडीच झाडी, तुम्ही बघू शकता पूर्ण झाडी आहे. झाडं झुडपं एवढी वाढलेली आहेत, झाडं तर एवढी मोठी मोठी आहेत की प्रकाश खालीच येत नसेल. त्यामुळे हवा नाही इथे. फक्त एकदम मस्त पक्ष्यांचे आवाज आहेत. ते आवाज ऐकत आम्ही आता इथे नाश्ता करून वरती जाऊ. मी 2 टी-शर्ट कॅरी केले आहेत. त्यातला हा एक टी-शर्ट चिमणी क्लाइम्बपर्यंत वापरणार आहे. तिथून वरती चढून गेल्यानंतर आपण दुसरा टी-शर्ट वापरणार. कारण हा पूर्ण टी-शर्ट भिजला आहे माझा. त्याला थोडा कमीच घाम येतो स्वप्नीलला, मला थोडा जास्त घाम आला आहे. सो नाश्ता करून आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. बरं, आता खालती जंगल संपलं पूर्ण आणि आता वरती चढ लागलं आहे. रॉक पॅच ऑलरेडी आपल्याला दिसायला लागला आहे. हा तुम्हाला दाखवतो. हा आपल्याला काचा खडक दिसायला लागला आहे. अरे यार कुठे आलं? ओके, आता ही पायवाट खडका रस्त्यातून गेलेली आहे. असं काय आहे? तुम्ही पण येतो वरती, सर रस्ता असेल तर आपल्याला बरं पडेल. हाय रस्ता हा आहे ना? ओके, म्हणजे हाच प्रॉपर वे आहे. आम्हाला असं थोडं वेळ वाटलं होतं की ही पाण्याची वाट आहे, तर हा मार्ग कसा असू शकेल, कारण पावसाळ्यातून जाणार कसं वरती. सो स्वप्नील दुसरा रस्ता शोधत होता, पण आता वरती मला असं वाटतं तोच रस्ता आहे. सो इथून वरती जाऊ आपण. कॅमेरा घेऊन चढायचं, मला तर केवढी मोठी तकलीफ, पाय वरतीच येत नाही. हो, काय पॅच येते. बापरे, इथं झाड आहे. हो फ्रीक, इथे रशी बांधली. आता इथून कसं झाडाला पकडून ती पाय टाकून बारीक माणसांचं बरं पडतं, पटापट चढतात वरती.
एवढा सगळा पॅच आपण काढून वरती आलो. भयंकर दम लागलाय. आता इथे एक आता असा पॅच आहे हा, ज्या ठिकाणी थोडं टफ आहे चढणं. टफ नाही आहे, पण कॅमेरा घेऊन चढणं टफ आहे. आता आज पॅचला जरा अवघड आहे का? हा ना आता पुढे या ना, पुढे बघा. भाई पहिले मला इथूनच येऊ दे. हात मला अवघड वाटतं, तर पुढचा काय अवघड सांगतोस तू मला अजून. बापरे, हा भयंकर आहे. हा काय हे हा यायचं कसं इथून? अरे वा कसं मला दाखवतो इथून. पाय सटकला ना डायरेक्ट खाली. बापरे. हा 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 हाच मी पॅच बोलत होतो. हा ना. नाही बोललो ना, असं आम्ही आलेलो, पण इथपर्यंत बरोबर आहे. हां इथून डायरेक्ट वरती यायचं. ओके, मग इथून पण हातून नाही, इथून चालला अवघड कसा? आहे. अवघड आहे. बापरे, तूच करू शकतो बाबा, माझ्याशी नाही होणार आहे. ते सैल बैलाला गेल्यापासून ना सवय झाली. हा मी ना जो पूर्ण टाच आहे खालून वरपर्यंत थोडा कठीण आहे. हा पावसात थोडं जास्त कठीण होईल, कारण इथून पूर्ण पाणी पडत असेल. हा पॅच आम्ही कंप्लीट करून वरती आलो. थोडा वेळ इथं थांबलो आहे. आणि पदरगडवरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, थोडा रिस्की मानल्या जाणारा पॉईंट जो चिमणी क्लाइंब, तो इथून चालू होतो वरती. सो त्याच्या अगोदर आम्ही थोडी विश्रांती घेतो इथे, नंतर आम्ही चालू करतो चिमणी क्लाइंबसाठी. सो बघू दे आम्हाला ते कसं जमतं आहे ते, कारण हा थोडा आतमध्ये सफोकेशन होतं, हवा पण जात नाही आतमध्ये. अशा ठिकाणी जायचं आहे आणि स्ट्रेट वरती जायचं आहे. सो कितपत जमतं आहे ते बघूया. त्यानंतर मग वरती गेल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटेन. पण त्याच्या अगोदर भीमाशंकरला येण्याआधी आम्हाला आत्ता भीमाशंकरचा जो रोड पकडून आम्ही पदरगडला आलो आहे, त्यावेळेला आता 8:40 झाली. 6:15 वाजता ट्रेक चालू केला आहे. 2.5-3 तास तर आम्ही इथे चिमणी क्लाइंबपर्यंतच यायला लागले आम्हाला. मधला जो रस्ता आहे तो आतमध्ये जंगलामधला आहे. सो तिथे थोडं चुकायला होतं. सो तो फक्त जरा मार्किंग केलेली आहे, ती मार्किंग बघून वरती यायला लागेल. असा सगळा पॅच आहे इथे. पदरगडावर चढण्यासाठी चिमणी क्लाइंबचा टप्पा लागतो. हा टप्पा पार केल्यानंतर प्रस्तारोहणाचा टप्पा पार करावा लागतो. त्यानंतर आपण गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून गडमाथा व डोंगर यामधील खिंडीत येतो. चिमणी क्लाइंबसाठी आम्ही तयार झालेलो आहे. थोडीशी रेस्ट केली, पाणी वगैरे घेतलं आणि इथून आता चढायला आपण सुरुवात करतोय. कसा आहे ना हा रस्ता. इथे एक काठी आहे, वासा, तिथून वरती, त्याच्यानंतर तिथून वरती. कसं जायचं ते आपल्याला आता तिकडे गेल्यानंतर समजणार आहे. पहिली सुरुवात स्वप्नीलने केली. बापरे, केवढा मोठा पाय टाकायला लागतो वरती रे. ठीक आहे. अरे कुठून पाय कसा टाकलास तू इथून? मा कसं. अरे वा, व्हेरी गुड. मला असं वाटतं मी अडकेन. क्रॉस येतो जरा. ठीक आहे, मला स्वतःला आतमध्ये जायला होणार नाहीये असं मला वाटतंय. केवढी जागा आहे, मला पूर्ण क्रॉस व्हायला लागेल.
बॅग काढायला लागेल आणि क्रॉस होऊन यायला लागते. राईट. म्हणजे जागा बघू शकता तुम्ही केवढी आहे ती इथे. काय हे शूट करायला काय ठेवलेलंच नाही. बरं, या लोकांनी इथे जे दोन बाजूला दोन हे लावलेत, लाकडी लावलेत, ते एक चांगलं काम केलं तसं बघायला गेलं तर. चढताना कम्फर्टेबल चढू शकतो इथून. अगोदरसारखं दोन्ही पाय समोरच्या भिंतीला आणि पाठ दुसऱ्या भिंतीला बांधून लावून आपण जे जात होतो त्याच्याऐवजी हे खूप कम्फर्टेबल आहे बघा. म्हणजे आपला स्वप्नील तर काही इझी चढला, थोडं मलाच डिफिकल्ट असणार आहे. सो बघूया कसं काय ते. बरं, ही आमची बॅग आहे. जी बॅग आम्हाला तर अशी वरती द्यायला लागते, कारण बॅग आणि माणूस एकत्र वरती जाणं थोडं डिफिकल्ट आहे. स्वप्नीने दोन्ही बॅगा वरती घेतल्यात. आता माझी बारी आहे. हां, बापरे, मला पाय टाकणं थोडं डिफिकल्ट आहे. पकडायला जागा कुठे आहे? दूर पकडून. बापरे, कुठून पाय टाकू रे? बापरे, हो फ्रिक. काय भारी स्ट्रगल आहे भाई यायला. केवढी जागा आहे. बरं, पदरगडला येणाऱ्या ट्रेकर्ससाठी एक ॲक्च्युली तशी बघायला खुशखबर आहे ही. चिमणी क्लाइंबमधून येण्यासाठी इथे पहिले ना दोन जे वाशे लावलेत, म्हणजे एक लाकडी लावलेत, दोन बाजूला दोन लाकडी लावलेत. ती लाकडी पहिली नव्हती. तुम्हाला दिसतं ही एक लाकडी आहे, इथे ही एक लाकडी आहे. तर दोन्ही लाकडी लावली जातं. तर ही पहिली नव्हती, त्यामुळे दोन पाय समोर आणि पाठ आणि समोर दोन हात असं करून वरती यायला लागत होतं. आता ते एकदम सोपं झालं आहे. म्हणजे तुम्हाला जर इथे पहिले यायला जर 1 तास लागत असेल खालून वरती यायला, तर आता तुम्ही 5 मिनटामध्ये वरती येऊ शकता. सोयीस्करसाठी तिथे अजून एक दोरखंडसुद्धा आहे. म्हणजे 1 तास लागणारा चिमणी क्लाइंब अर्धा किंवा 1 तास लागत जे चढायला लागत होता तिथे आता 5 मिनटामध्ये चढून तुम्ही वरती येऊ शकता. सो खूप इझी झालं आहे आता. बरं, हा इथे खालच्या बाजूला तुम्हाला जो दिसतोय तो चिमणी क्लाइंबिंग करून वरती आल्यानंतर आपल्याला ह्या रस्त्याने समोरचं जिथे दोरखंड दिसतोय तिथून आपल्याला वरती जायचं आहे. तसं बघायला गेलं तर थोडा टफच आहे तो रस्ता. बघूया आपल्याला कसं जायला मिळतं ते. हे जे आहे ना हे, हां, तेव्हा इथे पाय ठेवला ना, हां, डायरेक्ट इथे पकडायला आहे. ओके इथे पकडलं ना, हे बघ हे खाचेत. ओके, त्याच्यामध्ये हात टाकायला लागेल. हां 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 हां. डायरेक्ट खाचे पकडायचं आणि वरती हे करायचं. सगळीकडे खाचेत. ओके. चढू? हां, इझी.
इथून जाऊ वरती. बरं बरं, हा पण आमचा पॅच वरती चढून झाला आहे. छोटासा पॅच आहे. स्वप्नील चढतो इथून आता पुढे. आता मी इथून वरती चाललो आहे. प्रत्येक ठिकाणी पदरगडला थोडा थोडा ॲडव्हेंचर आहेच आहे, कारण पायऱ्या कुठेच नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी काय केलेलं आहे, जिकडे शिड्या करायला पाहिजे त्या तिथे करायला केले असतं तर बरं झालं असतं. हां, इथे कुठेच शिडी नाही आहे. आपलं चढायचं इथं नाही. चला. पदरगड कोणी व केव्हा बांधला याची माहिती उपलब्ध नाही. या किल्ल्याचा उल्लेख औरंगजेबाने पेठचा किल्ला घेण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजूबाजूचे किल्ले घेतले. त्यावेळी पदरगड व तुंगी हे पुरातन किल्ले त्याने टेहाळणीसाठी बांधून पुन्हा घेतले. बरं, ही इथं आपल्याला लागलेली आहे पदरगडची गुहा. अच्छा, यूट्यूबची गाडीवाली तुमचं आहे का? हो. अच्छा. बरं, ही अशी गुहा आहे. जवळजवळ 7-8 जण आरामशीर झोपू शकतात इथे. एवढी मोठी गुहा आहे ही. बरं, इथे गुहेमध्ये आम्ही बसलो आहे. गुहेच्या बाहेर थोडंसं. ही एक सुंदर गुहा आहे. इथे आपण स्टे करणार आहे ह्या किल्ल्यावर. त्याच्यासाठी 7-7 जणांसाठी खूप छान गुहा आहे. बरं, आपण जे कॅरी केलं आहे सँडविच सोबत सफरचंद आहे. आम्ही ऑलरेडी खालती प्रोटीनवर आम्ही खालीच खाल्ली. सो आजचा नाश्ता इथला सँडविच, होममेड सँडविच. सो नाश्ता करून आम्ही पुन्हा या वाटेनं वरच्या बाजूला जायचं आहे. सो त्या वाटेनं आम्ही वरच्या बाजूला सुरुवात करू जायला. बरं, या गुहेच्या इथून आपण या बाजूला वरच्या बाजूला जातो आता. सो वरच्या बाजूला पण थोडासा पॅच असाच आहे जसा चिमणी क्लाइम्बिंगचा होता तशा प्रकारचा थोडा पॅच आहे. 2 रॉकच्या मधून आपल्याला वरती चढायचं आहे. बघा, 2 रॉकच्या मधून आपल्याला वरती चढायचं आहे. स्वप्नील तर लगेच चढून मोकळा होतो. लटकतो ते मीच फक्त. बरं, टी शर्ट माझं पूर्ण भिजलं होतं. मी दुसरं टी शर्ट सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसरं टी शर्ट कॅरी केलं होतं. ते टी शर्ट मी आता घातलं आहे. आता इथून पुन्हा ॲडव्हेंचर. भाई, कसा चढू मी? माझी बॅग वगैरे घ्यायला लागेल तुला. बरं, मी बॅग वगैरे स्वप्नीलकडे देतो. बरं, मी झाडाला टिकून जातोय वरती. तू तो इथूनच गेलास. आता मला इथून जायचं म्हणजे सावकाश सावकाश. मी कसा चढू? हां, बस. अरे इथं अरे इझी आहे. चला बाबा, इझी चढलो. आता फक्त उतरताना मारामारी करायची आपल्याला. गुहेच्या इथून वरती आल्यानंतर हा रस्ता आहे. गुहेच्या इथून वरती आल्यानंतर वरती यायला. त्यानंतर या बाजूला रस्ता वरती जातो जो वरती टॉपवर घेऊन जातो. त्यानंतर इथून एक थोड्याशा पायऱ्या आहेत, 4 पायऱ्या आहेत. त्या आपल्याला त्या गुहेकडे जातात घेऊन. तर आपण तिथे त्या गुहेकडे जाऊया. छोटीशीच गुहा आहे. पहिले बघायला लागेल जायला होतं की नाही मला. बॅग मला वाटतं काढून ठेवतो मी इथे. बॅग इथे काढून ठेवूया आणि आपण जाऊया गुहेकडे. पण 4च पायऱ्या या. पावसाळ्यात थोडासा प्रॉब्लेम असेल यायला. हा, ही इथे ही छोटीशी गुहा. एक माणूस इथं पण झोपू शकतो आरामशीर. हा, आता इथून जो पॅच आहे तो पायरी मार्ग आहे. या पायरी मार्गावरून आपण आता वरती जातोय. टॉप ऑफ द फोर्ट, या किल्ल्याच्या एकदम टॉपला जातोय आपण आता.
आपण 2 गुहा बघितल्या, चिमणी क्लाइम्बिंग केला. त्याच्यानंतर अजून 2 ठिकाणी असे पॅच आहेत की ज्या ठिकाणी जवळजवळ चिमणी क्लाइम्बिंग सारखंच आहे, म्हणजे वरती चढ आहे 2 कातळांच्या मधून. आणि आता आपण या किल्ल्याच्या टॉपला येतो आहे. हा बघा, असा काही टॉप आहे हा. या किल्ल्याचा गडमाथा 2 भागात विभागलेला आहे. पहिल्या भागात छोटे पठार असून त्यावर कातात कोरलेली 3 पाण्याची बुजलेली टाकी आहेत. या भागात वास्तूंचे 2 चौतरे पाहायला मिळतात. गडमाथ्याचा दुसरा भाग पहिल्या भागाशी चिंचोळ्या भागाने जोडलेला आहे. गडमाथ्याच्या दुसऱ्या भागात एकमेकांपासून अलग असलेले 2 कातळाचे सुळके आहेत. त्यांना कलावंतीचा महल या नावाने ओळखले जाते. पदरगडावरून पूर्वेला भीमाशंकरच्या डोंगराची भिंत आडवी पसरलेली दिसते. त्याच्या उत्तर टोकाला सिद्धगडाचा डोंगर दिसतो. पदरगडाच्या दक्षिणेला पेठचा किल्ला तर पश्चिमेला तुंगी किल्ल्याचे टोक दिसते. इथे आपल्याला 2 पाण्याचे टाके दिसत आहेत. 3 आहेत, 1, 2 आणि हे तिसरं. मागे आपल्याला 3 पाण्याची टाकी दिसली. त्यानंतर इथे एक मोठं पाण्याचं टाकं आहे. हे आपण बघू शकतो, एक मोठं पाण्याचं टाकं. 3 पाण्याची टाकी, नंतर इथे पुढे 1 पाण्याचं टाकं, नंतर तिथे गडदेवता आहे. गडदेवतेच्या नंतर पुढे बाजूला हा एक मोठा रॉक आहे. त्याच्यानंतर तिथे बाजूला एक मोठा रॉक आहे. या रॉकचा आपण लेफ्टने चाललेलो आहे. बरं, आता ह्या गडावर इथे काही बघणार का नाही आहे. हा एक फक्त पॅच असाच आहे जो या बाजूला पूर्ण खोलदरी आहे. लेफ्टला इवन राईटला सुद्धा खोलदरी आहे. आणि हा थोडा एक शांततेचा जागा आहे. ही एक शांततेची जागा आहे ज्या ठिकाणी आपण एकदम येऊन रिलॅक्स करू शकतो. या किल्ल्याच्या टॉपला येऊन आपण इथे बसू शकतो. मला वाटतं पुढे गुहा आहे की पाण्याचा टाका आहे, बघूया आपण जाऊन पुढे. ओके, इथे ही एक गुहा आहे. इथे पण 5-6 जणांची झोपण्याची सोय होऊ शकते. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. तुम्हाला मी समोरून दाखवतो. नमस्कार मित्रांनो, पदरगड आपला पूर्ण बघून झाला आहे. पदरगड आपण पूर्ण एक्सप्लोअर केला. पदरगडला येण्यासाठी मला मुंबईवरून पदरगडच्या बेस विलेजपर्यंत यायला मला 4 तास लागले. सकाळी म्हणजे रात्री 2 वाजता मी मुंबईवरून सुरुवात केली. 6-6:15च्या आसपास आम्ही ट्रेक सुरुवात केला. आता घड्याळात वाजले आहेत 12:34 43 मिनिट्स. सो आता आम्ही खाली उतरतो आहे. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही इथे स्टे थांबलो आहे. इथे वरच्या गुहेमध्ये, म्हणजे खालती गुहा आहे आणि एक वरच्या गुहेमध्ये आहे. आम्ही इथे थोडा वेळ नाश्ता वगैरे केला, थोडं रिलॅक्स केलं. आम्ही आता इथून निघतो आहे. गडावर बघण्यासारखं काय आहे तर गडावर एकदम टॉपला 4 पाण्याची टाकी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट चिमणी क्लाइंब. तो एक थोडा रिस्की पॅच आहे. आपण आता तो तिथे काठ्या लावल्यामुळे थोडा रिलॅक्स झाला आहे, म्हणजे तिथे परफेक्टली वरती चढू शकतो. त्याच्यानंतर अजून 2 पॅच आहेत ज्या ठिकाणी
सेम दोन्ही बाजूला रॉक आहेत आणि मधून तुम्हाला यायचं आहे वरती. ते 2 पॅच आहेत, ते थोडे रिस्की आहेत. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आत्ता एवढं वाटलं नाही आम्हाला, पण पावसाळ्यामध्ये पाणी त्याच रूटने खाली येत असेल त्यामुळे तिथे थोडंसं रिस्क आत्तापेक्षा वाढेल. असा सगळा गड फिरून झाला. आता अजून दुसरं काही गडावर बघण्यासारखं नाही आहे. सो आता आम्ही इथून निघतो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.